परीक्षेच्या तयारीचा खूप ताण येतोय का? चला, आज आपण स्टडी मास्टर 2018 नावाच्या एका ॲपबद्दल बोलूया. हे ॲप अभ्यास करण्याच्या पद्धतीला पूर्णपणे बदलून टाकू शकतं. हे एक असं स्मार्ट प्लॅटफॉर्म आहे जे खास परीक्षेची तयारी सोपी करण्यासाठी बनवलं गेलंय. तर या ॲपच्या सफारीमध्ये आपण 5 महत्त्वाचे टप्पे बघणार आहोत. सुरुवात होईल डॅशबोर्डपासून, मग आपण वेगवेगळे स्टडी मोड्स पाहू आणि शेवटी आपल्याच प्रगतीचं विश्लेषण कसं करायचं हेही समजून घेऊ. चला तर मग सुरू करूया. चला सगळ्यात आधी ॲपच्या कमांड सेंटरला भेट देऊया. हो, म्हणजेच होम पेज, आपलं ऑल इन वन स्टडी प्लॅटफॉर्म. हे आहे होम पेज. जरा विचार करा, आता रोजच्या अपडेट्ससाठी वेगवेगळ्या वेबसाईट्स उघडायची किंवा परीक्षेची तारीख लक्षात ठेवायला कॅलेंडर तपासायची काहीच गरज नाही. इथे दिसणारा काउंटडाऊन आपल्याला सतत आठवण करून देतो आणि प्रेरणा देतो. आणि सगळ्या महत्त्वाच्या लिंक्स एकाच ठिकाणी असल्यामुळे वेळही वाचतो. सगळं काही आपल्या बोटांच्या एका क्लिकवर आहे. बरं, आता एक प्रश्न मनात येतोय की ह्या ॲपमधल्या इतक्या मोठ्या कंटेंट लायब्ररीतून आपल्याला हवं असलेलं मटेरियल नक्की शोधायचं कसं? चला तेच बघूया. बघा, सगळ्यात पहिलं काम म्हणजे ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे तो निवडणं. इथे पाहू शकता, भारतीय राज्यव्यवस्थेपासून ते अंकगणितापर्यंत जवळजवळ सगळे मुख्य विषय इथे उपलब्ध आहेत. हा आपल्या अभ्यासाचा पाया आहे. एकदा विषय निवडला की मग त्यातील एका विशिष्ट टॉपिकवर आपण फोकस करू शकतो. यामुळे होतं काय की अख्ख्या विषयाचं ओझं वाटत नाही आणि एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येतं. अभ्यास खूपच सोपा आणि मॅनेजेबल वाटतो. आणि तिसऱ्या पायरीमध्ये आपण थेट त्या उपविषयावर पोचतो ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे फक्त या 3 सोप्या पायऱ्या वापरून माहितीच्या महासागरातून थेट आपल्याला हवा असलेल्या मुद्द्यापर्यंत पोचता येतं. किती सोपं आहे हे! चला आता आपण या ॲपच्या खऱ्या ताकदीकडे वळूया. ते म्हणजे अभ्यासाचे 3 मुख्य मोड्स जे शिकण्याच्या प्रक्रियेला एक वेगळीच गती देतात. इथे आपल्याला 3 पर्याय मिळतात: स्टडी, प्रॅक्टिस आणि टेस्ट. प्रत्येक पर्याय आपल्या तयारीच्या वेगवेगळ्या टप्प्यांसाठी डिझाईन केलेला आहे. म्हणजे एक आहे शिकण्यासाठी, दुसरा सरावासाठी आणि तिसरा स्वतःची क्षमता तपासण्यासाठी. यातला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिस मोड म्हणजे आपल्या अभ्यासातला एक मित्रच आहे, जिथे प्रत्येक प्रश्नानंतर लगेच उत्तर बरोबर आहे की चूक हे कळतं आणि त्याचं स्पष्टीकरणही मिळतं. या उलट टेस्ट मोड आपल्याला खऱ्या परीक्षेच्या वातावरणाची तयारी करून देतो, जिथे वेळ आणि दबाव दोन्ही हाताळावे लागतात. आणि हो, ही एक प्रो टिप नक्की लक्षात ठेवायला हवी. आधी स्टडी मटेरियल वाचून घ्या आणि मग प्रॅक्टिस मोडवर जा. अनेक अभ्यासांमधून हे सिद्ध झालंय की असं केल्याने माहिती लक्षात ठेवण्याची क्षमता तब्बल तिपटीने वाढते. क्विज सोडवताना सुद्धा आपल्याला अनेक स्मार्ट टूल्स मिळतात, पण यातला रॉंग फिल्टर खरंच खूपच महत्त्वाचा आहे. याचा वापर करून आपण फक्त चुकलेल्या प्रश्नांवरच लक्ष केंद्रित करू शकतो. विचार करा, आपल्या चुका सुधारण्याचा हा किती प्रभावी मार्ग आहे. बरं, सराव झाला, टेस्टही झाली, पण शिकलेल्या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या? त्यासाठीच तर आहे स्मार्ट रिव्हिजन हब. चला बघूया हे आपल्या ज्ञानाचं भांडार कसं तयार करतं. हे फीचर तर खूपच जबरदस्त आहे. ही 7 रंगांची हायलाइट सिस्टम आपल्याला फक्त मजकूर वाचायला लावत नाही, तर त्याच्याशी सक्रियपणे जोडते. प्रत्येक रंगाला एक अर्थ देऊन, जसे की पिवळा म्हणजे महत्त्वाचं आणि गुलाबी म्हणजे खूप महत्त्वाचं, आपण आपल्या मेंदूसाठी माहितीचा एक व्हिज्युअल मॅप तयार करतो. आणि हायलाइट करण्याचे 2 मोठे फायदे आहेत. एक म्हणजे महत्त्वाची माहिती आपल्या वैयक्तिक नोट्समध्ये आपोआप सेव्ह होते, आणि दुसरं म्हणजे त्याच माहितीबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर क्विक सर्च वापरून लगेच गुगल किंवा यूट्यूबवर शोध घेता येतो. म्हणजे शंका आली की लगेच तिचं निरसन. आणि हे सगळं काही आपले हायलाइट्स, प्रश्न आणि टू डू लिस्ट एकाच ठिकाणी एकत्र येतं. आणि ते ठिकाण म्हणजे रिव्हिजन हब. स्टडी नोट्स टॅबमध्ये आपले सगळे हायलाइट्स आपोआप एकत्र येतात. याचा अर्थ परीक्षेच्या आधी अख्खं पुस्तक पुन्हा वाचायची गरज नाही. फक्त आपल्या निवडक नोट्सवर नजर टाकली तरी पुरेसं आहे. विचार करा, किती वेळ वाचेल. क्वेश्चन हिस्ट्री टॅबमध्ये आपण सोडवलेल्या किंवा बुकमार्क केलेल्या प्रत्येक प्रश्नाचा हिशोब असतो. यामुळे आपल्याला कोणते प्रश्न पुन्हा बघायचे आहेत किंवा कोणत्या विषयांमध्ये जास्त अडचणी येत आहेत हे अगदी सहज समजतं. आणि टू डू लिस्ट म्हणजे जणू काही आपलं वैयक्तिक स्टडी प्लॅनरच आहे. इथे आपण रोजची ध्येय ठरवू शकतो. हे आपल्याला अभ्यासाच्या मार्गावर टिकवून ठेवतं आणि आजचं काम उद्यावर ढकलण्यापासून थांबवतं. आता आपण त्या भागाकडे आलो आहोत जिथे डेटाचं रूपांतर प्रगतीमध्ये होतं. हा आहे ॲनालिटिक्स डॅशबोर्ड, या ॲपचा सगळ्यात शक्तिशाली भाग. प्रोफाईल पेज म्हणजे आपल्या अभ्यासाचा एक आरसाच आहे.
इथे आपली एकूण अचूकता किती आहे, आपण किती प्रश्न सोडवले आणि आपल्याला सरासरी गुण किती मिळतायत हे सगळं एकाच नजरेत दिसतं. हे व्हिज्युअल चार्ट्स खूप महत्वाचे आहेत कारण ते आपल्याला आपला ॲक्युरेसी ट्रेंड दाखवतात. आपली अचूकता वेळेनुसार वाढत आहे की कमी होत आहे, आपल्या अभ्यासात सातत्य आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे मिळतात. आणि हे फीचर, हे तर या ॲपचं ब्रह्मास्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे आपण फक्त त्या प्रश्नांचा सराव करू शकतो जे आपले आधी चुकले होते. याचा सरळ अर्थ असा आहे की आपण थेट आपल्या कमजोर भागांवर काम करून त्यांना आपली ताकद बनवू शकतो. यालाच तर म्हणतात खरा स्मार्ट स्टडी. तर मग विचार करा, जर आपली प्रत्येक कमजोरी हीच आपली सर्वात मोठी ताकद बनली तर काय होईल? या ॲपमधील डेटावर आधारित साधनांचा वापर करून हे नक्कीच शक्य आहे आणि यातून अभ्यास करण्याची पद्धत कायमची बदलू शकते.